नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याकरता एक मोठी बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि ती आहे सक्तीची निवृत्ती झाल्यास पेन्शन मिळेल की ग्रॅच्युटी. सरकारने जारी केले नवे नियम. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सगळे नियम. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सक्तीची निवृत्ती संदर्भात महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस पेन्शन रूल 2021 मधील रूल 44 अंतर्गत सक्तीची निवृत्ती झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन किंवा ग्रॅच्युटी कशी मिळेल याबाबत सरकारने स्पष्टता दिली आहे. सक्तीची निवृत्ती झाल्यास पेन्शन कशी मिळेल? तर मित्रांनो, सरकारच्या नियमानुसार जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 10 वर्षाची पात्र सेवा पूर्ण केली असेल तर सक्तीची निवृत्ती झाल्यानंतर त्याला कंपल्सरी रिटायरमेंट पेन्शन मिळू शकते. पेन्शन ही सुपर ॲन्युअल पेन्शनच्या ठराविक भागावर आधारित असते. अंतिम पेन्शनची रक्कम सक्षम प्राधिकरण सेवा काळाचा विचार करून निश्चित करेल. सेवा काळ जितका अधिक तितकी पेन्शन मिळण्याची शक्यता जास्त. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास काय? जर कर्मचाऱ्यांची सक्तीची निवृत्ती 10 वर्षाची पात्र सेवा पूर्ण होण्यापूर्वी झाली तर त्याला पेन्शन मिळणार नाही. अशा परिस्थितीत संबंधित कर्मचाऱ्याला सर्व्हिस ग्रॅच्युटी दिली जाईल. ही ग्रॅच्युटी ही नियमानुसार निश्चित केली जाईल आणि अंतिम मंजुरी सक्षम प्राधिकरणाकडूनच दिली जाईल. मंत्रालय आणि विभागांना सरकारचे निर्देश. मित्रांनो, केंद्र सरकारने सर्व मंत्रालय आणि विभागांना पुढील सूचना दिलेल्या आहेत. रूल 44 ची माहिती सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवावी. 10 वर्षाची सेवा पूर्ण होण्याच्या टप्प्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वेळेत पेन्शन अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. नियमाबाबत कोणताही गैरसमज राहू नये अशी खात्री करावी. कर्मचाऱ्यांसाठी याचा अर्थ काय? तर मित्रांनो, या नव्या स्पष्टतेमुळे कर्मचाऱ्यांना पुढील बाबीबाबत निश्चित माहिती मिळणार आहे. सक्तीची निवृत्ती झाल्यास पेन्शन मिळेल की ग्रॅच्युटी? मित्रांनो, कोणत्या परिस्थितीत कोणता लाभ होईल, अंतिम रक्कम कशी निश्चित केली जाईल यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक नियोजन, निवृत्तीची सुरक्षितता आणि भविष्यासाठी योग्य निर्णय घेणे अधिक सोपे होणार आहे. टीप: हा नियम केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू असून प्रत्येक प्रकरणात अंतिम निर्णय संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडून नियमानुसार घेतला जातो. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.